नमस्कार, मी गायत्री किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पावभाजी. एकदा सगळं साहित्य जमा केलं की पावभाजी झटपट होते. पावभाजीसाठी काय असा वेळ लागत नाही, पटकन शिजते. बाहेर आपल्याला जशी मिळते तशीच ही पावभाजी होणार आहे. तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. बटाट्याच्या फोडी मोठ्या झाल्या तरी चालतील, कारण आपल्याला हे कुकरमध्ये आता उकडून घेऊन नंतर स्मॅश करायचं आहे. पावभाजी एकदम झटपट होते आणि आता आपण तर एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. बटाट्याच्या फोडी करून घेतल्या, शिमला मिरची चिरून घेतली. आता कांदा चिरून घेऊ. आपल्या सर्व भाज्या चिरून झालेल्या आहेत. वाटाणा घेतला आहे, कांदा वगैरे सगळं चिरून झालं आहे. जिरे 1 चमचा, आलं लसूणची पेस्ट, अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा धने पावडर, हळद अर्धा चमचा, पावभाजी मसाला आणि लाल मिरची पावडर 3 चमचे. 2 टोमॅटोची प्युरी बनवून घेतली आहे, ते आपल्याला शेवटी घालायची आहे. गॅसवर कुकर गरम करायला ठेवलं आणि त्यामध्ये बटर आणि तेल दोन्ही मिक्स केलं. जिरे 1 चमचा, कांदा घालून घेऊ. आता कांदा छान परतला आहे. आता यातच फ्लॉवर आपण परतून घेऊ. फ्लॉवर तेलामध्ये छान परतून घ्यायचा, त्यामुळे भाजीला चांगली टेस्ट येते. आलं लसूण, ढोबळी मिरची, सर्व भाज्या आपण मोठ्या मोठ्या चिरल्या आहेत, त्यामुळे पटकन सगळ्या भाज्या चिरून निघल्या आहेत. कारण आता आपल्याला ह्या कुकरमध्ये चांगल्या शिजवून घ्यायच्या आहेत, त्यामुळे मोठ्या चिरल्या तरी काही प्रॉब्लेम नाही. बटाटा आणि वाटाणा घालून घेतला. त्यात अर्धा चमचा हळद, धने आणि जिऱ्याची पूड, चवीपुरतं मीठ घालून घेऊ.
कुकरचं झाकण लावून घेतलं आणि 4-5 शिट्ट्या घेऊन एका पॅनमध्ये बटर आणि तेल घालून घेतलं आणि लसूण घातला, त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, टोमॅटोची प्युरी, हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं. आता यातच आपल्याला टोमॅटो सॉस घालून घ्यायचा आहे. यामुळे खूप छान टेस्ट येणार आहे आपल्या पावभाजीला. आता तयार केलेला तडका आपण शिजलेल्या भाज्यामध्ये घालून घेऊ. एकदम सोप्या पद्धतीची पावभाजी, पण चवीला एकदम छान झाली आहे. आता पॅन गरम करायला ठेवलं, त्यामध्ये बटर घालून घेतलं. आता आपल्याला याच्यावर पाव भाजून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी अगोदर यामध्ये मसाला घालून घ्यायचा आहे. तर पावभाजीचा मसाला मी या बटरमध्ये घालून घेतला आणि थोडीशी आपली तयार झालेली भाजी यामध्ये घालून घ्यायची. आता मस्त असा आपला मसाला पाव भाजून झाला आहे. अशा पद्धतीने पावभाजी केली तर करायला पण एकदम सोपी आहे आणि चवीला पण छान होते. त्यामुळे तुम्ही अशी पावभाजी नक्की बनवून बघा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि गायत्री किचन या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.